नोकरी मोठी की शेती? या प्रश्नाचं उत्तर मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील एका माजी शिक्षकाने आपल्या कर्तृत्वातून दिले आहे. केवळ जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर दयानंद चंद्रकांत ढगे यांनी शाळेतील खडू फळा सोडून शेतात नांगर धरला आणि अवघ्या 65 दिवसात काकडीच्या पिकातून लाखांची कमाई करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. नमस्कार, माझे नाव दयानंद चंद्रकांत ढगे, राहणार हराळवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. ही हॅवेज कंपनीची सुमित्रा नावाची काकडी आहे. याची लागण आपण जवळपास डिसेंबरमध्ये केली होती. डिसेंबर एंडला नंतर मग जानेवारी एंडला चालू झालेली आहे. जानेवारी एंडमध्ये चालू झालेचं मार्केट आपण बहुतांश जास्त करून मुंबई मार्केट करतो. याची लागण आपण केलेली आहे 6x1.5 डबल पद्धतीने लागण केलेली आहे. ड्रीप वरती मल्चिंग करून लागण केलेली आहे. काय रोग पडतात आणि मग काय कशी काळजी घ्यायची याच्यावरती रोग मुख्यतः म्हणले तर सुरुवातीला थ्रिप्स आणि नागाळीचा अटॅक असतो भरपूर बऱ्या प्रमाणात. आणि नागाळी, थ्रिप्स, त्याच्यानंतर दावण्या, भुरी या रोगांना जास्त बळी पडते. वेलवर्गीय असल्यामुळे दावण्या आणि भुरी येतो याला. किती दिवस बरोबर स्प्रे ह्याला म्हटलं तर 5-6 दिवसाला एक स्प्रे चालू आहे, कंटिन्यू चालू असतो. म्हणजे ह्याचे स्प्रे एखादं कीटकनाशक, बुरशीनाशक, टॉनिक वगैरे चालू असते. मार्केटला किती दिवसात जातं लागण? हे लागण केलं की तसं तर थंडी दिवस असल्यामुळे माझा 50 दिवसात माल चालू झाला, 40-45 दिवसात चालू व्हायला पाहिजे होते. यावर्षी थंडी भरपूर असल्यामुळे एक 50 ते 55 दिवसात चालू झालेला आहे माल. एक दिवसाड जवळपास माझा माल निघतो 1.5 टनापर्यंत. कुठल्या मार्केटला जातो? हे वाशी मार्केट, मुंबई. सध्या मार्केट आहे त्याचं 20 रुपयापासून ते 26 रुपयेपर्यंत. आता किती खर्च आला आणि मग आता किती आपल्याला फायदा होईल? ह्याला एक आता मला कसं फाउंडेशन तर माझं घरचं असल्यामुळं तारकाठी घरची आहे, म्हणजे पहिल्या पिकाची. तारकाठी झाल्यानंतर याला मल्चिंग, बेसल डोस, रोप लागण हे असं मिळून पूर्ण खर्च 1 लाखापर्यंत जातोय पूर्ण काकडी निघेपर्यंत. किती टन निघेल? किती? थोडं तसं एकरी ह्याचा ऍव्हरेज कंपनीचा तर 40 टनाचा आहे. थंडीचा कालावधी ह्यावेळेस जास्त असल्यामुळं माझा एक 30 टनापर्यंत ऍव्हरेज आहे. ह्यातून बघा माझा जरी खर्च सगळा जाऊन कमीत कमी 3-3.5 लाखाची अपेक्षा आहे आणि तेवढा निघेलच असं जर रेट राहिला तर. शिक्षण? माझं शिक्षण BA झालेलं आहे. नोकरीकडे वगैरे नोकरी वगैरे होतो मी खाजगी शाळेत शिक्षक वगैरे म्हणून जॉब केलेला आहे. पण शेती भरपूर असल्यामुळे आणि शेतीची आवड असल्यामुळे शेतीकडे वळलेलो आहे. चांगल्या प्रकारची चांगल्या प्रकारची शेती आहे.